नमस्कार. माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. सध्या बाजारात कच्ची आणि पिकलेली कैरी असे दोन्ही पण आहेत. पिकलेल्या कैरीचा तर आपण आमरस बनवतोच, तसंच आपण कच्च्या कैरीचा सुद्धा आमरस बनवू शकतो. आज असा झक्कास मेनू आहे. काकडीचा कायरस सोबत कच्च्या कैरीपासून बनवलेला आमरस, मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी आणि साजूक तूप. चला तर आधी कच्च्या कैरीपासून आमरस बनवूया. त्यासाठी इथे कच्ची कैरी सोलून घेतली आणि ती वाफेवर शिजवून घेतलेली आहे. त्यासाठी आपल्याला लागेल गरजेनुसार गूळ आणि साखर, विलायची पावडर आणि चिमूटभर मीठ, तसेच आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे काप आणि सुक्या खोबऱ्याचा किस. ते कढईमध्ये आपण साजूक तूप तापवायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडं जिरं घालायचं आणि त्यावर लगेच मिक्सरला फिरवलेला कच्च्या कैरीचा गर घालायचा आणि झाकण ठेवायचं, त्यातील वाफ जायला नको. असं केल्यामुळे आमरसाला जिऱ्याचा स्वाद छान येतो. आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि त्यामध्ये गूळ घालायचा. आपण अर्धा गूळ आणि अर्धी साखरसुद्धा वापरू शकतो. तर आपण इथे 1 वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. गूळ घालून झालेला आहे. एकत्र करायचं. एकत्र करून झालेलं आहे. आता यामध्ये घालायची अर्धी वाटी साखर आणि छान उकळी येऊ द्यायची. त्यामुळे गूळ आणि साखर यामध्ये पूर्णपणे विरघळून जाईल. गुळामुळे याला रंगसुद्धा छान आलेला आहे. आता यामध्ये विलायची पावडर आणि चिमूटभर मीठ घालून झालेलं आहे. आता सुक्या खोबऱ्याचा किस घालायचा. सोबतच ड्रायफ्रूटचे कापसुद्धा घालायचे आणि चांगलं शिजू द्यायचं. ह्याला रंगसुद्धा छान आलेला आहे. तुम्हाला हवं तेवढं हे पातळ ठेवू शकता. त्याच प्रकारे तुम्ही कैरीचं पन्ह पिण्यासाठी सुद्धा बनवू शकता. फक्त त्यामध्ये कैरीचा गर आणि गूळ किंवा साखर घालायची आणि पातळ करायचं. चिमूटभर काळं मीठ घालायचं. असं बनवून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि उन्हाळाभर त्याचा आस्वाद घ्यायचा. अशा प्रकारे आपण कच्च्या कैरीपासून आमरस बनवून तयार केलेला आहे. गरमागरम चपाती किंवा मटका रोटीसोबत तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. चवीला खूप भन्नाट लागतं. आता आपण हा पिकलेल्या आंब्याचा सुद्धा रस बनवलेला आहे. हे हापूस आंबे आहेत, त्यामुळे याला साखर जास्त घालायची गरज नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता. आणि इथे कायरस बनवलेला आहे. काकडी छान बारीक चिरून घ्यायची, त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं, सोबत चिंचेची गुळाची चटणी घालायची आणि छान फोडणी तयार करायची. हिरवी मिरची, लसूण, जिरे, कोथिंबीर ठेचून घालायचं आणि ती तयार फोडणी यामध्ये घालायची. चवीनुसार मीठ घालायचं. अशा प्रकारे आपला हा काकडीचा झटपट तयार होतोय काकडीचा कायरस. तोंडी लावण्यासाठी उत्तम पर्याय आहे. आता आपण बनवूया मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी. त्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये तूप आणि मीठ घालून 15 मिनिट आधी भिजवून ठेवायचं. कणिक छान मुरलेली आहे. थोडं पाणी आणि तेलाचा हात लावून याला छान मळून घ्यायचं आणि लिंबाएवढा गोळा घ्यायचा आणि त्याच्या दुप्पट तिप्पट यामध्ये पुरण घ्यायचं आणि असं व्यवस्थित भरून घ्यायचं. आता पुरणही आपलं पातळ आहे आणि कणिकसुद्धा पातळ आहे. जर आपली कणिक घट्ट असली तर आपल्याला पुरणसुद्धा घट्ट लागेल. कणकेचा गोळा घेतलेला आहे, त्याला तेल लावूनच आपण पातळ केलेला आहे. त्यामध्ये पुरण भरायचं. तेही कणकेच्या गोळ्याच्या दुप्पट तिप्पट घ्यायचं आणि व्यवस्थित भरून घ्यायचं. अगदी हे पुरणपोळीचं अजिबात निघत नाही, छान चिकटून राहतं. अशा प्रकारे हे पूर्ण भरून घ्यायचं. अजिबात पोळी फुटत नाही, छान टम्म फुगते पोळी. आता अशी जोडून घ्यायची. कुठेही त्याला उघडं ठेवायचं नाही, त्यामुळे आपलं पुरण बाहेर येणार. आता पूर्ण बंद करायचं. बंद करून झाल्यानंतर थोडं प्रेस करायचं आणि पीठ लावून अलगद लाटायचं. बघू शकता किती छान पुरण भरून झालेलं आहे. ह्याला अजिबात आपण वरून पीठ लावलेलं नाही. आता पीठ लावायचं आणि लाटून घ्यायची. अगदी सहज लाटल्या जाते ही पोळी, अजिबात फुटत नाही. अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची. तवा तापवायला ठेवलेला आहे, त्यावर थोडं तूप घालायचं आणि आपली पोळी छान शेकून घ्यायची. अगदी नवशिकेसुद्धा अशी पुरणपोळी सहज बनवू शकता. तव्यावर तूप घालून आपण पुरणपोळी एका बाजूने शेकून घ्यायची, नंतर दुसऱ्या बाजूवर सुद्धा तूप घालायचं. आता दुसऱ्या पोळीसाठी सुद्धा आपण कणकेच्या गोळ्यामध्ये पुरण भरून घेऊ. तुम्ही बघू शकता आपले कणकेचा गोळा किती छोटा आहे आणि पुरण किती मोठं आहे. अगदी मऊ लुसलुशीत अशी आपली पुरणपोळी बनवून तयार होते. जास्तीचा कणकेचा गोळा आहे तो वरचा काढून घ्यायचा. यावरील आवरण अजिबात जाड होत नाही, सहज हाताने तुटतं आणि मऊ लुसलुशीत. तुम्ही बघू शकता आपली टम्म फुगलेली पुरणपोळी आहे.
दोन्ही बाजूंनी छान तूप लावून शेकून घ्यायची. अशा प्रकारे आपली मऊ लुसलुशीत पोळीसुद्धा तयार झालेली आहे. दुसरी पुरणपोळीसुद्धा आपण अशीच तूप लावून खमंग भाजून घ्यायची. अशा प्रकारे मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार झालेली आहे. सोबत टेस्टी हापूस आंब्याचा रस, कच्च्या कैरीचा आमरस, झणझणीत अशी खानदेशी कांद्याची भाजी आणि काकडीचा कायरस, सोबत टम्म फुगलेली पुरी आणि गरमागरम पुरणपोळी आणि साजूक तूप. आहे ना झक्कास मेनू. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.